भंडारा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचा ईव्हीएम मशीनवर नावच नसल्याने मतमोजणीच्या वेळी गोंधळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादीने आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। आता या प्रकरणी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर 2 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे। आणि या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे। भंडारा शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमच्या उमेदवार महिला उमेदवार करुणा राऊत यांच्या काल काउंटिंगच्या वेळी मशीनवर नावच नाही, चुनाव चिन्ह नाही आणि त्या मशीनवर नोटाचा सुद्धा ऑप्शन नव्हता। मला हे म्हणायचं आहे की जेव्हा काउंटिंगची सील तोडण्याच्या पूर्वी आणि काउंटिंग सुरू करण्याच्या पूर्वी खरं तर त्या प्रभागात एकूण उमेदवार किती, त्यांचे नाव मशीनवर आहेत का, त्यांचे चुनाव चिन्ह मशीनवर आहेत का, हे न तपासता काउंटिंग केली कशी हा एक विषय। आणि ज्यावेळी मतदान होता त्यावेळी बूथवर मागपोल झाला। मागपोल करतेवेळी त्या महिलेचं नाव मशीनवर होता, चुनाव चिन्ह मशीनवर होता, नोटाचा ऑप्शन मशीनवर होता आणि सगळ्यांच्या पोलिंग करताना नगराध्यक्षाचाही कलेक्शन सेंटर एकच होता, म्हणजे प्रभागाच्या नगरसेवकाच्या उमेदवाराचाही कलेक्शन सेंटर एकच होता। सगळ्यांच्या मतदान हा एकाच कलेक्शन सेंटरमध्ये झालेला आहे। इन्क्वायरी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एवढी मोठी जर एखाद्याची अनावधानाने चूक झाली असे जर जिल्हाधिकारी म्हणत असतील तर मला हे म्हणायचं आहे की त्याची इन्क्वायरी केल्यानंतर अनावधानाने चूक म्हटलं तर चालेल, पण समजा कलेक्शन सेंटरमध्ये सगळ्यांनाच मतदान केल्याचा निष्पन्न झाला तर ही अनावधानाने झालेली चूक होऊ शकत नाही। आणि त्या चुकीचा भुर्दंड त्याला जे कोणी जबाबदार असतील, मला असं वाटते की तुम्ही ज्यांना रिटर्निंग ऑफिसर म्हणून नेमलं होतं ते, या नगर परिषदचे जे चीफ ऑफिसर असतील ते, तहसीलदार असतील ते, हे सगळे लोक या प्रक्रियेमध्ये रिस्पॉन्सिबल राहू शकतात। जर एका प्रभागातल्या एका मशीनवर अशा प्रकारचा गोंधळ होऊ शकतो आणि तो नाव गाळ झाल्यामुळे लक्षात आला म्हणून अनावधानाने झालेली चूक म्हणत असाल, ती जर जाणून बुजून केलेली चूक असेल तर मला असं वाटते की भंडारा शहरातल्या 17ही प्रभागात ही चूक झालेली आहे। या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली, आत्ताच भेट घेतली। जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं 5-6 कर्मचाऱ्याला आम्ही सस्पेंड केलेलं आहे, पण 5-6 कर्मचारी ज्यांच्या अंडरमध्ये काम करत होते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही। आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे की 7 दिवसाच्या आत तुम्ही वस्तुस्थिती अहवाल आम्हाला सादर करा, नाही तर आम्ही आमची लढाई लढू।